ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील सर्व पात्रे, घटना आणि नावे काल्पनिक आहेत. जर कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीचा या कथेशी संबंध आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा. नमस्कार रसिक हो. भाग्यशालीच डायरी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आपल्या समाजाचा एक असा कोपरा जिथे जगण्याचे रंग वेगळे आहेत, जिथल्या रात्री चंदेरी असल्या तरी आयुष्य मात्र अंधारात काळवंडलेलं असतं. होय, मी बोलत आहे रेड लाईट एरियाबद्दल. ही कथा एका अशाच पात्राची आहे जी या दलदलीत राहूनही स्वतःचं अस्तित्व शोधते. माझ्या लेखणीतून उतरलेली एक अत्यंत संवेदनशील, वास्तववादी आणि मनाला चटका लावून जाणारी कथा, चंपा. संसार अर्ध्यावर सोडून गेलेला जोडीदार, पाठीशी नसलेलं माहेर आणि सासर, पदरात असलेलं लहान मूल, अशा परिस्थितीत एका स्त्रीची कशी परवड होते याची ही हृदयस्पर्शी कहाणी. चला तर मग ऐकूया चंपाचा पहिला भाग. बाहेर धो-धो पाऊस कोसळत होता. विजांचा कडकडाट सुरू होता. वासंती तिच्या घरात सोनूला मांडीवर घेऊन बसली होती. घरात पावसाचं पाणी गळत होतं. विजांच्या आवाजाने सोनू सारखी घाबरून उठत होती. दोघींच्याही पोटात सकाळपासून काहीही नव्हते. रात्रीचे 9 वाजत आले होते. तेवढ्यात दरवाजा वाजला. वासंती घाबरली. तिने सोनूला अलगद खाली ठेवले आणि दरवाजाजवळ दबक्या पावलांनी गेली. विचारले, कोण आहे? बाहेरून बराच वेळ आवाज आला नाही. वासंती अजूनच घाबरली. तिने विचारले पुन्हा, कोण आहे? बाहेरून आवाज आला. वासंती, अगं मी स्वाती, दरवाजा उघड ना. वासंतीने दरवाजा उघडला. समोर स्वाती दिसली. वासंती तिच्या गळ्यात पडून रडायला लागली. स्वाती वासंतीची जीवाभावाची मैत्रीण. स्वाती रोज तिला भेटायला डबा घेऊन येत होती. वासंती, बस ग, बघ कशी हालत झाली तुझी. झोपलेली सोनू रडायला लागली. कशी बस करू? तुझा मित्र असा अर्ध्यावर कसा सोडून गेला? कोणाची दृष्ट लागली आमच्या संसाराला? वासंती रडत स्वातीसोबत बोलत होती. मला कळतंय तुला खूप त्रास होतोय आणि होणार सुद्धा, पण अशी रडत बसलीस तर कसं जमेल? बघ ती पोर रडतीये, घे तिला. काय करू तिला घेऊन? अंगावर दूध सुद्धा येत नाही ग. स्वाती रडत सोनूकडे बघत होती. वासंती, मला वाटतं तू सासरी जावंस. एकटी एवढ्या लहान मुलीला घेऊन राहणं अवघड आहे. शेवटी स्वातीने सोनूला उचललं आणि शांत केलं. अमरच्या घरी? अमर गेला माझा. मला वाटले माझ्यासाठी नाही, पण त्यांच्या मुलासाठी तरी ते येतील. ना अमरच्या घरचे आले, नाही माझ्या घरचे आले. कसे येतील ना मी त्यांच्या जातीची ना धर्माची. आणि आईवडिलांनी तर लग्न केल्यानंतर पाठच फिरवली. अगं तुझ्यासाठी नाही ग, अमरसाठी तरी शेवटी यायला हवं होतं ना. अमर खंबीर होता म्हणून आम्ही लग्न केलं, नाहीतर ह्या लोकांनी मला मारायला देखील कमी केले नसते. मला आणि सोनूला सोडून जाताना अमरला कसे काही वाटले नसेल ग. तुला माहिती आहे स्वाती, सोनू झाली तेव्हा त्याला इतका आनंद झाला होता की बस. सगळं प्लॅनिंग करून ठेवलं होतं त्याने. छान सुरू होतं सगळं. खूप आनंदात होता ग तो. स्वातीला तिची दया आली आणि म्हणाली, वासंती एवढा विचार नको करूस, वेडी होशील तू. आईकडे जा, बघ नक्की घेईल ती तुला घरात. स्वातीने पर्समधून पैसे काढले आणि तिच्या हातात ठेवले. हे पैसे घे, लागतील तुला. मी परत येईन आणि जेवण करून घे. स्वाती निघून गेली. वासंती अमरच्या अशा अचानक जाण्याने वेडीपिशी झाली होती. सोनूला सारखी कवटाळून रडत होती. एकटी पडली होती ना बिचारी. ना सासरच्यांनी उभं केलं ना माहेरच्यांनी. पण सोनूसाठी तिला काम करणं गरजेचं होतं. दर दिवशी उठायची, सोनूला कडेवर घ्यायची आणि दिवस दिवस कामाच्या शोधात फिरायची. एक दिवस काम शोधत फिरताना वासंतीला चाचा भेटला. त्याने तिला विचारले, काम शोधताय का?
वासंतीने पदराने घाम पुसत विचारले. तुम्हाला कसं समजलं? 2-3 दिवस मी तुम्हाला तुमच्या लहान मुलीसोबत बघतोय म्हणून अंदाज लावला. वासंती म्हणाली, हो शोधतीये पण काम मिळतच नाहीये. चाचा गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, माझ्याकडे काम आहे, करणार का? हो हो, का नाही, मला आत्ता खूप कामाची गरज आहे. पण काम काय असेल? माझ्यासोबत चला ना, मी प्रत्यक्षात दाखवतो तुम्हाला. वासंतीला जरा दिलासा मिळाला. तिने कसलाही विचार केला नाही आणि त्या अनोळखी माणसासोबत निघाली. याच्यावर कितपत विश्वास ठेवावा हा विचार तिच्या मनात आला खरं, पण पुन्हा स्वतःलाच म्हणाली, जाऊन बघून तर येते, नाही आवडले तर सांगेन, नाही जमणार मला. पण तिला कुठं माहीत होतं की ती जिथं जातीये तिथून पुन्हा तिची सुटका नाहीये. स्वतः गेले ते गेली आणि छोट्या सोनूला देखील घेऊन गेली. चाचाने रिक्षा केली आणि तिला त्या वस्तीत आणले. रिक्षातून ती बाहेर बघत होती, पण तिच्या लक्षात सुद्धा आले नाही की आपण नक्की कुठे जातोय, कारण तिचं अर्ध लक्ष तर सोनूकडं होतं. रिक्षातून उतरली तेव्हा तिने आजूबाजूला पाहिले आणि तिच्या लक्षात आले आपण नक्की कुठं आलो आहोत. तिने कसलाच विचार न करता सरळ चाचाच्या मुसकडीत लगवली. चाचाला हे नवीन नव्हते, त्याला अशीच कामं करावी लागायची. त्याने वासंतीचा हात धरला आणि तिला खेचत आत नेले. हे सगळं बघून तिला किळस येत होती. नशीब काय घडवतंय तिचं तिला समजत नव्हतं. 2 दिवस धाय मोकलून सोनूला छातीशी कवटाळून रडत होती, पण त्याचा चाच्यावर काय, कोणावर काहीही परिणाम होत नव्हता, कारण इथं येणारी प्रत्येक जण यातून गेली होती. आजूबाजूला तिला आवाज येत होता, 2 दिवस रडेल, ऐकलं नाही मार खाईल, पण येईल लाईनवर. आपलं काय झालं, किती पण रडा, ह्या लोकांना काही फरक पडतो का? चाचा तिच्या जवळ आला आणि म्हणाला, हे बघ, कितीही रड, तुझी जागा आता इथेच. चाचा, नालायक माणसा, सोड मला, मला नाही राहायचं इथं, आणि हे घाणेरडं काम तर मी कधीच करणार नाही. मी माझ्या मुलीला कसंही सांभाळेन, पण एक वेश्या नाही बनणार. जाऊ दे मला, प्लीज, मी तुझ्या पाया पडते. चाचाचे पाय तिने पकडले. चाचाने लाथेने तिला ढकलले. बघ, हे कपडे घे. चाचाने तिच्या अंगावर कपडे फेकले. आणि ह्या पोरीला लवकर झोपवायचा. ह्या पोरीसाठी तू तुझी इतकी सुंदरता वाया घालवणार? त्याने तिच्या हात दंडावर हलकेसे दाबले. तशी तिला आणखीच किळस आली. तिने त्याच्या नको त्या जागेवर लाथ मारली आणि सोनूला घेऊन पळाली. पण काहीही उपयोग झाला नाही. जागेवर चाचाची माणसं उभी होती. किती वेळा पळाली तरी ती पुन्हा तिथेच आली. आता मात्र चाचा पिसळला होता. त्याने वासंतीला खूप मारले. पुढचे 2 दिवस तिला उठता येत नव्हते की खाता पिता येत नव्हते. वासंतीने खूप विचार केला. आता पोलीस केस केल्याशिवाय पर्याय नाही. ती सोनूला घेऊन कशीबशी उठली आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये लंगडत गेली. पोलिसांना घडलेली सगळी घटना सांगितली. पोलिसांनी लिहून सुद्धा घेतली. तिची अवस्था बघून तिला पाणी प्यायला दिले आणि म्हणाले, जरा वेळ बसा. वासंतीला हायसं वाटलं. ती डोळे बंद करून शांत बेंचला टेकून बसली. कोणीतरी आल्याची चाहूल लागली म्हणून समोर पाहिले तर चाचा उभा होता. पोलीस क्रूरतेने बघून तिच्याकडे हसत होते. इतकी नालायक माणसं कशी असू शकतात, या विचाराने वासंती पुन्हा गळाली. पोलिसांकडे न जाता आईकडे गेले असते तर एक रात्र तिनं मायेपोटी ठेवले तरी असते. वासंती उठून चाचाच्या मागे मागे चालू लागली आणि दुसऱ्या दिवशीपासूनच कोठीला आपलं मानू लागली. आपली माणसं अशा वेळी नसतात हे तिला तेव्हा जाणवलं. वासंती कोठीवर बसून लागली आणि तिथूनच सुरू झाला वासंतीवरून आंटीचा प्रवास. आंटी दिसायला इतकी सुंदर होती की गिऱ्हाईकांची लाईन असायची. मोठे मोठे पैसेवाले लोक तिच्यासाठी 4-4 तास थांबून असायचे. तिचं यौवन बघायला नुसती बघणाऱ्यांची गर्दी व्हायची.
चाचा आंटीच्या कामावर फार खुश होता. आंटीने कोठी चांगली सुधारली. तिथल्या वेश्यांच्या मुलामुलींना शाळेत घातलं. मेडिकल चेकअप सुरू केलं. चाचाला हे पटत नसलं तरी आंटी त्याच्या हुकमाची राणी बनत चालली होती. बाकीच्या मुलींना तिचं असं वरती जाणं आवडत नव्हतं, पण तिच्या वागण्यात एक वेगळीच जरब होती. कोणीही तिला काहीही बोलत नव्हते. इकडे सोनू मोठी होत होती. चाचाचा डोळा आता सोनूवर होता. आंटीच्या हे लक्षात आले आणि तिने चाचाला चांगलीच खडसावली. डोळे वर करूनही सोनूकडे बघायचं नाही हा. तिने तंबी दिली. आंटीला कोठीवरच्या सगळ्या खाचा कळक्या समजल्या होत्या. चाचाला तिचा राग आला. तिला म्हणाला, साली म्हातारी झालीस आता तू, तुझं काही काम नाही राहिलं. आता तुझ्या पोरीला चान्स देऊन बघू. वासंतीचा पारा चढला. हरामखोर. चाचा आंटीचा अवतार बघून घाबरला. आंटी स्वतः सगळं पेठेतलं काम आता बघत होती. कोवळ्या मुली यात चिरडल्या जात आहेत हे तिला समजत होतं. ज्यावेळी ती ह्या मुलींचा विचार करायची तेव्हा तिला मात्र तिचा भूतकाळ आठवायचा. तिने सोनूला तिच्यापासून लांब ठेवले होते. वस्तीवर सगळ्यांना माहीत होतं सोनू तिची मुलगी आहे, पण सोनूला हे कोणी सांगायचे नाही अशी तंबीच तिने दिली होती. सोनूला हवं ते करू दिलं, हवं तेवढं शिकवलं. माझ्या आयुष्याची जशी वाट लावली ना, तशी माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट मी लावू देणार नाही. चाचा बाहेरून सगळं ऐकत होता. बघतोच की कशी अडवतेस मला. सोनूच्या आयुष्यात आता नेमकं पुढे काय घडेल हे ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या भाग्यशाली डायरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा भाग आवडला असेल लाईक कमेंट्स करायला विसरू नका. पुढचा भाग लवकरच ऐका. शंभा.